राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, महायुतीची सत्ता सुद्धा आली। त्यानंतर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता इनकमिंगला सुरुवात झालेली आहे आणि शेवटी सत्याचा विजय होतो तसंच झालेला आहे। निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीला जरी धक्का बसला असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा धक्का बसला आणि त्यांच्या 0 जागा आल्या। राज ठाकरेंना मोठा धक्का बसला, त्यांच्या पराजय झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएमवर सुद्धा खापर फोडलं। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक नेत्यांनी सुद्धा सांगितलं की राज ठाकरेंनी भाजपच्या वळचणीला जाणं चुकीचं ठरलं। त्यामुळे आता सुद्धा काही नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला आणि राज ठाकरेंना एकच धक्का दिला। राज ठाकरे हे एका मुद्द्यावर ठाम राहत नाहीत असे म्हणत या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। नेमका कोणी पक्षप्रवेश केलेला आहे ते आपण बघूया। मुंबईतील राज ठाकरे यांचे जवळचे आणि जुने सहकारी अनेक नेते हे उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलेले आहेत। काल त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला। हजारो कार्यकर्त्यांसहित ढोल नगारे वाजवत मातोश्रीवर या नेत्यांनी त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। त्यामध्ये घाटकोपरमध्ये मनसेचे मोठे पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक 133चे शाखाध्यक्ष श्री संतोष पिंगळे, माजी शाखाध्यक्ष सुनील भोसलेकर, 125चे सतीश पवार यांनी आपल्या 250 ते 450 समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। यावेळी त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंची नेहमीची बदलती भूमिका आणि भाजपावर टीका करून भाजपासोबतच जाण्याची सवय, त्यामुळे आता आम्ही सत्याच्या जवळ म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे बाण्याकडे आम्ही आलेलो आहोत। त्यामुळे आता ठाकरे बाणा फक्त उद्धव ठाकरे यांच्या समोरच आहे आणि तेच भाजपाशी लढू शकतात। त्यामुळे आता आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला असं त्यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केल्याने घाटकोपरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे आणि निवडणूक निकालानंतर सुद्धा मनसेचे अनेक नेते सोडून का जात आहेत याचा विचार मनसेच्या नेत्यांनी आणि राज ठाकरेंनी करावा। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, राज ठाकरे यांच्याकडे असं का होत आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।